जेवणामध्ये आपण बऱ्याच प्रकारची लोणची, चटण्या, कोशिंबिरी करतो, परंतु आज मी काकडी आणि गाजराची मिक्स कोशिंबीर करणार आहे। त्यासाठी इथे मी काकडी किसून घेतलेली आहे आणि त्याचं पाणी असं घट्ट पिळून घ्यायचं आहे। त्यामध्येच आपल्याला गाजर घालायचं आहे। आपल्या आवडीनुसार कमी जास्त गाजर तुम्ही घालू शकता। आणि इथे दही घालायचं आहे। दही जास्त आंबट नसावं, दही पण जास्त घालायचं नाही आपल्याला। 2 चमचे शेंगादाण्याचं कूट घालायचं आहे, अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। दही शक्यतोपर्यंत आपल्याला घट्ट घालायचं आहे। पातळ दही घातल्यास कोशिंबीर पातळ होते आणि ताटामध्ये पसरते। दही पातळ असल्यास एखाद्या छोट्या चाळणीवर दही काढून घ्यावे आणि घट्ट दही करून घ्यावे, नंतर ते कोशिंबिरीमध्ये घालावे। इथे मी कच्ची कोथिंबीर घालत आहे। कच्ची कोथिंबीर घातल्यामुळे कोशिंबिरीची चव तर छानच लागते, परंतु दिसायलाही ती कोशिंबीर खूप छान दिसते। कोशिंबिरीसाठी इथे मी फोडणी करून घेतलेली आहे। फोडणीमध्ये जिरे, मोहरी, हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्ता आणि कोथिंबीर घातलेली आहे। नंतर शेवटी आपल्याला इथे मीठ घालायचं आहे। मीठ लवकर घातले तर कोशिंबिरीला पाणी सुटून कोशिंबीर पातळ होते। कोशिंबीर इथे मिक्स करून घ्यायची आहे। इथे आपली कोशिंबीर तयार झाली आहे। धन्यवाद।